लग्न झालं की संसार सांभाळायचा, जुळवून घ्यायचं असं म्हणून प्रत्येक मुलगी सासरी जाते. पण कौतुकाऐवजी जर तिथं रोज टोमणे, अपमान आणि मानसिक छळ वाटायला येत असेल ना, तर तो संसार नसतो, तो एक तुरुंग बनतो. बऱ्याचदा लोक काय म्हणतील किंवा माहेरच्यांना त्रास नको म्हणून मुली हा मानसिक छळ शांतपणे सहन करत राहतात. पण तुमची ही शांतता छळ करणाऱ्यांना अजून बळ देते, आणखी बळ देते. आता या त्रासाचं तुम्ही काय करू शकता? सगळ्यात अगोदर घडणाऱ्या गोष्टींचे पुरावे तुम्ही गोळा करा. मोबाईलमध्ये ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्ड करा, मेसेजेसचे स्क्रीनशॉट्स जपून ठेवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, माहेरच्या माणसांना किंवा हक्काच्या मित्रांना सासरी नक्की काय चाललंय याची स्पष्ट कल्पना द्या. मनातल्या मनात कुढत बसू नका. सहन करण्याची सुद्धा एक सीमा असते, बरोबर? कायदा तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि आपल्याला त्याची फक्त माहिती हवी आहे. सरळ पोलिसांमध्ये जायचं, घरगुती हिंसाचार आणि मानसिक छळाची तक्रार करायची. पुढचं काय होईल ते बघता येईल. कोर्टाकडून तुम्हाला सासरच्या घरामध्ये राहण्याचा आणि पोटगीचा पूर्ण हक्क मिळतो. अगदी काहीच सुचत नसेल तर तात्काळ मदतीसाठी 1091 या महिला हेल्पलाईन नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. कोणताही संसार तुमच्या स्वाभिमानापेक्षा आणि आयुष्यापेक्षा मोठा नसतो. त्यामुळे दुसऱ्या कोणासाठी नाही, स्वतःसाठी खंबीरपणे पावलं उचलायला शिका.